जय जय रघुवीर समर्थ श्री रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. श्री संत एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त कथा स्वरूप बालकांड अध्याय 7 आपण सुरू करत आहोत. मागील अध्यायात आपण राम जन्म प्रसंग निरूपण हे ऐकलं. आता या अध्यायात बालकांड अध्याय 7 श्रीरामतीर्थ यात्रा गमन आपण ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. या सृष्टीत रामायण फार धन्य आहे. वाल्मिकीची वाचारूप सृष्टी धन्य आहे, कारण त्या रामायणातील एकेका अक्षराच्या उच्चाराने कोट्यावधी पातकांचा नाश होतो. आता आपण प्रत्यक्ष श्रीरामचंद्राच्या चरित्राचा आस्वाद घेणार आहोत. अयोध्येत सर्वत्र आनंदोत्सव चालला असता त्या रावणाच्या निपातासाठी भगवंताने श्रीराम रूपाने अवतार घेतला. त्या रावणाच्या लंकेत काय घडत होते? तेथे तर नाना प्रकारच्या अशुभ घटना घडत होत्या, अपशकुन होत होते. रावण सिंहासनावर बसताच त्याचा मुकुट खाली पडला, छत्र मोडून पडले, लंकेत भूकंप झाले, विजा पडल्या, कुंभकर्णाच्या घरावर घुबड घुतकार करू लागले. इंद्रजिताला आरशात मस्तकच दिसेना. मंदोदरीचे मंगलसूत्र चुकून अग्नीत पडले. नाना अपशकुनांनी राक्षस, प्रधानमंत्री, स्त्रिया व स्वतः रावणही अरिष्टाच्या आशंकेने भयभीत झाला. अयोध्येत मात्र आनंदपूर्ण वातावरण होते. वशिष्ठांनी 4 बालकांचे लहानपणीचे सर्व संस्कार यथासांग केले. जातकर्म, नामाभिधान, कटीसूत्र, अन्नप्राशन, चौलकर्म आणि व्रतबंध आदी सर्व संस्कार मोठ्या थाटात केले. त्यावेळी राजाने योग्य ती सर्व दाने देऊन विप्रादी प्रजाजनांना संतुष्ट केले. नंतर वशिष्ठ ऋषींजवळ त्यांचे वेदापासून धनुर्वेदापर्यंत अनेक विषयांचे अध्ययन सुरू झाले. श्रीरामासह सर्व बंधूंची विद्या त्यांच्या 16व्या वर्षापर्यंत चालली आणि नंतर तीर्थयात्रा करण्यासाठी श्रीराम सिद्ध झाला. प्रथम वशिष्ठांनी त्याला आशीर्वाद दिले व आज्ञा केली. पिता दशरथ यानेही आशीर्वाद दिले. शुभ दिनी पुण्यवाचन करून श्रीराम मोठे सैन्य व सेवक बरोबर घेऊन सुबुद्धी प्रधानासह तीर्थक्षेत्रात दाने देण्यासाठी धन, सवत्स गायी, पशुसंपत्ती आणि उत्तमोत्तम वस्त्रे घेऊन तीर्थाटनास निघाला. लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न श्रीरामाच्या बरोबर फारच शोभत होते. श्रीरामाने सर्व उत्तर भारत व दक्षिण भारत, पूर्व व पश्चिम भारत यातील शतावधी तीर्थक्षेत्रे पाहिली. तेथील देवतांचे दर्शन घेतले. महान तपस्वी ऋषींची भेट घेऊन त्यांना वंदन केले. योग्य उपहार देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सर्व थरातील 4 वर्णांच्या व 4 आश्रमातील सुजनांना अनेक प्रकारे दाने देऊन कुशल प्रश्न विचारून परमसुख दिले. श्रीराम तीर्थभूत मोक्षामुक्त श्री रघुनाथ, तोही तीर्थयात्रा करीत लोकसंग्रहार्थ स्वलीला. लोकसंग्रह करण्याच्या हेतूनेच श्रीरामांनी पर्यटन केले. समुद्र वलयांकित पृथ्वीचे तीर्थाटन करून श्री रघुनाथ परत आला तेव्हा अयोध्येत त्याचे फार उत्साहाने स्वागत झाले. राजाने नगरात गुढ्या, तोरणे, मखरे उभारून नगर सजवले. मंगल वाद्ये वाजत होती, भाट स्तुती म्हणत होते, बंदीजन कीर्ती वर्णित होते, नृत्यांगना नृत्य करीत होत्या, सुवासिनी जागोजागी श्रीरामाला मंगल आरत्या ओवाळीत होत्या. विप्र वेदमंत्रांचा घोष करत होते. घरोघरी दीप लावले होते, रांगोळ्या घातल्या होत्या, फुलांच्या माळा व ध्वज शोभत होते आणि श्रीरामांच्या नावाचा नागरिक जय जयकार करीत होते. श्रीराम निजसदनी आला. तीर्थयात्रेमुळे त्याची देहकांती सतेज श्यामल झाली होती. रामाने तिन्ही मातांना नमस्कार केला, तसाच तिन्ही भावंडांनी नमस्कार केला. दशरथाने तर प्रत्येक पुत्राला प्रेमाने मांडीवर बसवले. नंतर चौघांना मंगलस्नाने करवली. वशिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे व्रतविसर्जनही विधीपूर्वक केले. द्विजांना भोजन, दान व सन्मानार्थ वस्त्राधिक देऊन संतुष्ट केले. या पुढील कथा फार मनोहर व गूढ ज्ञानाने गंभीर अशी आहे. या तीर्थाटनामुळे श्रीरामाच्या मनात वैराग्य उत्पन्न झालेच होते. श्री भावार्थ रामायण बालकांड
श्रीराम तीर्थयात्रा गमन नावाचा 7वा अध्याय समाप्त. जय जय रामकृष्ण. श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त कथा स्वरूप यातील अध्याय 8 विश्वामित्र गमन आपण आता सुरू करत आहोत. मागील अध्यायात आपण पाहिले सर्व 16 संस्कारांनी युक्त असे श्रीराम व त्याचे भावंड पूर्ण तीर्थाटन करून आपल्या गुरुकुलात घेतलेल्या व्रताप्रमाणे सर्व अध्ययन पूर्ण करून गुरूंची दीक्षा घेऊन आपल्या स्वगृही परतले होते. पूर्वी ज्यावेळी जातकर्म संस्कार होत होते त्यावेळी गुरुकुलात शिकायला गेलेल्या प्रत्येक शिष्यासाठी तीर्थाटन हे बंधनकारक होते. तीर्थाटनामुळे त्यांना जीवनाचे अनेक अनुभव यायचे आणि त्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व संपन्न व्हायचं. यातूनच श्रीरामांनाही या सर्व अनुभवातून एक वेगळी ओळख मिळाली होती. लोकसंग्रह वाढवला होता आणि कुठेतरी याच तीर्थाटनामुळे त्यांच्या मनात थोडंसं वैराग्य उत्पन्न झालं होतं. एक चांगला शासक, एक राजा आपल्या संपूर्ण राज्याला अगदी नीट ओळखून असतो आणि हेच गुण भावी राजासाठी श्री रामचंद्रांमध्ये यावेत यासाठी वशिष्ठ, पिता दशरथ या सर्वांनी त्यांना तीर्थाटनासाठी योग्य सहाय्य दिले होते. परंतु राज्यामध्ये, प्रजाजनांमध्ये जर थोडीफारही असंतुष्टता असेल तर तिला दूर करण्यासाठी आपण काय करावे याचा विचार नक्कीच श्रीरामांच्या मनात त्यावेळी घोळत असणार. याचा संदर्भ आपल्याला पुढे येईलच. आता आपण अध्याय 8 श्री विश्वामित्र गमन सुरुवात करत आहोत. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. तीर्थयात्रा करून आल्या दिवसापासून रामाचे मन उदासवाणे झाले. त्याचे लक्ष कशातच लागेना. राज्य, लोकव्यवहार, खाणेपिणे, शारीरिक सुख या कशातच त्याला गोडी वाटेना. त्याला राजवैभवाला अनुरूप असे कोणतेच विलास आवडेनात. शास्त्रे, त्यातील वादविवाद, कला, संगीत, नृत्य, मान सन्मान, उत्तम शय्या, सुखासने, वस्त्रे, भूषण यात त्याला काहीच रस वाटेना. एक विरक्तीचाच भाव चित्ताला व्यापून राहिला. त्याला लोकांमध्ये मिसळावे, बोलावे असेही वाटेना. त्याला एकांतच प्रिय झाला. अयोध्येचा राजा दशरथ याला 4 सुपुत्र झाले असून ते आता 16-17 वर्षांचे झाले आहेत हे वृत्त सर्व ऋषींना कळले होते. तसेच विश्वामित्रांनाही कळले होते. विष्णूने व शेषाने राम व लक्ष्मण म्हणून हा अवतार रावण व इतर दैत्य याच्या नाशासाठी घेतला व देवांना रावणाच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी त्यांचे कार्य सुरू झाले हे ऋषींना विदित होतेच. विश्वामित्र ऋषींना यज्ञ करताना राक्षसाकडून अनेक विघ्न येत होती. क्षत्रिय राजा दशरथ याच्या तरुण पुत्राला रामाला घेऊन जावे व यज्ञाचे त्यांच्याकडून रक्षण करावे अशा विचाराने विश्वामित्र अयोध्येत दशरथ राजाला भेटण्यासाठी आले. ते येताच राजाने त्वरेने जाऊन त्यांना अभिवादन केले, त्यांचे स्वागत केले. त्यांची व वशिष्ठांची प्रेमाने भेट झाली. राज्यसभेत ते दोघे ब्रह्मज्ञ ऋषी दशरथासह शोभून दिसत होते. दशरथाने स्वागतपर व स्तुतीपर वचनांनी विश्वामित्रांना प्रसन्न केले व म्हटले, हे ऋषीवर्य विश्वामित्र, आपले काय मनोरथ आहे? आपली काय इच्छा आहे ती मी निश्चित पूर्ण करेन. त्यावर विश्वामित्रांनी सुद्धा राजाच्या अलौकिक शौर्याची प्रशंसा केली. त्यामुळे दशरथ फार सुखावला व विनीत भावाने म्हणाला, आपण कोणते प्रयोजन ठरवून आलेले आहात ते मला सांगा, मी आपले हेतू पुरवीन. विश्वामित्र म्हणाले, मी तुझ्याजवळ धनादी काही मागत नसून श्रीराम याला माझ्याबरोबर पाठवावे असे सांगण्यासाठी मी आलो आहे. माझ्या यज्ञात येणारी विघ्ने त्याने दूर करावी. हे ऐकताच राजाचे मन गजबजून गेले. त्याचे धैर्य गळाले. त्याचे शरीर थरथर कापू लागले. श्रीराम हा दशरथाचा जीव की प्राण होता. तो काही बोलेना. त्यानंतर तो हळूहळू विचार करून बोलू लागला. माझा राम अजून लहान आहे. यज्ञाला विघ्न राक्षस करीत आहेत. त्यांच्या पुढे रामाचा काय टिकाव लागणार? त्याचा धनुर्विद्येचा अभ्यास पूर्ण झालेला नाही.
त्याने रणांगण पाहिलेले नाही, युद्धाचा त्याला अनुभव नाही, अभ्यास नाही. तो एकदम राक्षसांशी कसे काय युद्ध करणार? माझ्या पुत्रावर माझे जीवा पलीकडे प्रेम आहे, त्याला मी राक्षसांचे भक्ष्य म्हणून दान कसा देऊन टाकू? आपण विचारी आहात, ज्ञानीही आहात. श्रीराम तर केवळ बाल आहे. मंत्रास्त्रे व शस्त्रे याचे त्याला पूर्ण ज्ञान नाही. आपण अन्य काहीही मागा, राज्य मागा, कोणताही भाग पदार्थ मागा, वेळेस मी माझे जीवितही देईन, पण रामाला नेऊ नका हो. रामाला मी पाठवू शकत नाही. दशरथाचे हे बोलणे ऐकून विश्वामित्र फार संतापले व म्हणाले, अरे राजा, तू आत्ताच म्हणालास की आपले मनोरथ मी पूर्ण करेन, आणि प्रत्यक्षात मात्र मी दान मागताच देता येत नाही असे म्हणतोस? खरोखर कमालीची विसंगती आहे ही. नंतर सूर्यवंशीय पूर्वज राजांनी केवढे मोठे स्वार्थत्याग केले त्यांच्या आठवणी सांगून विश्वामित्र म्हणाले, हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी राज्य दिले व पत्नी, मुलगा आणि स्वतःलाही विकले. शिबी राजाने ससाण्याला आपल्या अंगाचे मांस काढून दिले, पण कपोताला अभयदान दिले. याच वंशात मुचकुंदाने प्रचंड पराक्रम करून इंद्राला साह्य केले. रुक्मांगदाने पुत्राचे शीर घेऊन एकादशी व्रत पूर्ण केले. ककुस्थ राजा इंद्राच्या खांद्यावर बसून दैत्यांशी लढला व त्याने त्याचा पराभव केला. आणि त्याच्याच वंशात जन्मलेला तू वचनभंग करतोस? धिक्कार असो तुझा. आणि रामाला तू बाळ म्हणतोस? ही तुझ्या बुद्धीची जडता आहे. देवांच्या साह्यासाठी झालेला भगवंताचा अवतार म्हणजे श्रीराम. त्याला धनुर्विद्या येत नाही हे म्हणणे तर असत्य आहे. अरे, तो तर सर्व शस्त्र व अस्त्रे यांचे मूळ बीज आहे. तो मानव नव्हे, तो चैतन्यमय शरीर असणारा परब्रह्मच आहे. तुला पटत नसेल तर वशिष्ठांना विचार, ते तुला सत्यस्थिती काय आहे ती सांगतील. असो, तुमचे कल्याण असो. मी माझ्या आश्रमात परत निघालो. असे म्हणून विश्वामित्र खरोखरच सभात्याग करून जायला लागले. वशिष्ठ दशरथाला म्हणाले, राजा, विश्वामित्राला क्रोध येईल असे काही करू नकोस. हा सर्व कुळांचे व गोत्राचे भस्म करून टाकेल. तू आता राम व लक्ष्मण या दोघांना ऋषींबरोबर पाठव. त्यांची परस्परांना सोबत होईल. तेव्हा दशरथाने विश्वामित्रांना थांबून म्हटले, ऋषीवर्य, क्षमा करा. मी राम व लक्ष्मण या दोघांना आपल्या संगे पाठवतो. भरत, शत्रुघ्न यांना माझ्याजवळ राहू दे. वशिष्ठांनी वेळेवर सुविचार सांगून कठीण प्रसंग टाळला म्हणून विश्वामित्रांनी वशिष्ठांची प्रशंसा केली. ते पुन्हा स्थानापन्न झाले. राजाने राम लक्ष्मणांना सभेत बोलवले. त्यांनी येऊन गुरु वशिष्ठ, पिता दशरथ यांना वंदन केले. विश्वामित्रांना नमन केले. त्यांनी त्या दोघांना हृदयाशी धरले. ऋषी रामा झाली भेटी, आनंद विश्वामित्राच्या पोटी. जय जयकारे गर्जना उठी, श्रीराम दृष्टी देखून. श्री भावार्थ रामायण बालकांड श्री विश्वामित्र गमन नावाचा 8वा समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु.